नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेली प्रश्नसंच भाग क्रमांक 4 पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, सन 2016 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आला? पर्याय क्रमांक 1 आहे दिलीप कुमार, पर्याय क्रमांक 2 आहे मनोज कुमार, पर्याय क्रमांक 3 आहे शशी कपूर, पर्याय क्रमांक 4 आहे गुलजार। मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्तम पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार। 2016 मध्ये मनोज कुमार यांना देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, सन 2015 मध्ये नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई ही कोणत्या देशाची आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 आहे अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 आहे तुर्कस्तान, पर्याय क्रमांक 4 आहे सौदी अरेबिया। सन 2015 मध्ये नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई ही पाकिस्तानी देशाची आहे। हिचे कार्य म्हणजे शांततेचं कार्य आणि समाजकार्य ही पाकिस्तानची महिला करत होती। आपला पुढील प्रश्न आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला। पर्याय क्रमांक 1 आहे अरुणिमा सिंह, पर्याय क्रमांक 2 आहे बचेंद्री पाल, पर्याय क्रमांक 3 आहे अनुराधा रॉय, पर्याय क्रमांक 4 आहे मेरी बोर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा। अरुणिमा सिन्हा या एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिल्या भारतीय महिला आहेत। आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? पर्याय क्रमांक 1 आहे घरमाशी, पर्याय क्रमांक 2 आहे मधमाशी, पर्याय क्रमांक 3 आहे एनॉलिफिसिसी डासाची मादी, पर्याय क्रमांक 4 आहे ढेकून। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एनॉफिलिसिसी डासाची मादी, यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो। आपला पुढील प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय क्रमांक 2 आहे जेफ्री आर्चर, पर्याय क्रमांक 3 आहे अलेक्झांडर डुमस, पर्याय क्रमांक 4 आहे स्टीफन फ्लेमिंग। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग। अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे। आपला पुढील प्रश्न आहे, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे थंड वारे, पर्याय क्रमांक 2 आहे समशीतोष्णारे वारे, पर्याय क्रमांक 3 आहे उष्ण व कोरडे वारे, पर्याय क्रमांक 4 आहे समुद्री वारे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे। भूगोलामध्ये लू वारे म्हणजेच उष्ण व कोरडे वारे होय। आपला पुढील प्रश्न आहे, ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे क्रिकेटर, पर्याय क्रमांक 2 आहे बॉक्सिंग, पर्याय क्रमांक 3 आहे टेनिस, पर्याय क्रमांक 4 आहे बॅडमिंटन। तर ज्वाला गुट्टा ही खेळाडू जी आहे ती बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात? पर्याय क्रमांक 1 आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 3 आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 4 आहे इंग्लंड। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्लंड। विम्बल्डन स्पर्धा या इंग्लंडमध्ये खेळवल्या जातात। आपला पुढील प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे बुध, पर्याय क्रमांक 2 आहे मंगळ, पर्याय क्रमांक 3 आहे शुक्र, पर्याय क्रमांक 4 आहे शनी। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध। सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे, हे लक्षात असू द्या। आपला पुढील प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O, पर्याय क्रमांक 2 आहे HO, पर्याय क्रमांक 3 आहे HO2, पर्याय क्रमांक 4 आहे वॉटर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 H2O। पाण्याचे ऋणसूत्र हे H2O आहे, हे लक्षात असू द्या। आपला पुढील प्रश्न आहे, H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहेत? पर्याय क्रमांक 2 आहे मलेरिया, पर्याय क्रमांक 1 आहे मलेरिया, पर्याय क्रमांक 2 आहे फिलोरिया, पर्याय क्रमांक 3 आहे डेंग्यू, पर्याय क्रमांक 4 आहे स्वाईन फ्लू। तर H1N1 हे विषाणू जे आहेत ते स्वाईन फ्लू या रोगाशी निगडित आहेत। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढे